टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज देशभरामध्ये दहीहंडीच्या उत्सवाची धूम जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण दादर पश्चिम येथील आयडियल बुक डेपो जवळील साई दत्त मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की आयडियलची दहीहंडी जी आहे ती पारंपरिक आणि वर्षानुवर्ष होणारी ही दहीहंडी साजरी केली जाते आणि या संपूर्ण दहीहंडी उत्सवाला सुरुवात झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तेजस्विनी महिला गोविंदा पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 5 थर लावून संपूर्ण या दहीहंडीला जी आहे ती सलामी या महिला गोविंदा पथकाकडून देण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या संपूर्ण महिला गोविंदा पथकामध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आयडियलची जी दहीहंडी आहे ती पर्यावरणपूरक दहीहंडी मानली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक दहीहंडी साजरा करण्याचा या संपूर्ण मंडळाचा संकल्प असतो आणि दरवर्षी या संपूर्ण दहीहंडी उत्सवाला मराठी सेलिब्रिटीजची मोठ्या प्रमाणात हजेरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। दहीहंडी पथकातल्या या मुलींशी आपण बातचीत करणार आहोत। यंदाचा तुमच्या महिला गोविंदा पथकाचं कितवं वर्ष आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही थर रचता का थरार हा संपूर्ण अनुभवता? आमचं पथक 2000 मध्ये चालू झालेलं आहे। त्यापासून आतापर्यंत आम्ही सर्वीकडे दहीहंडी लावतो। आत्तापर्यंत काही इंजुरीज वगैरे कोणाला कधीच नाही झालेलं। दादा पूर्ण काळजी घेतो सगळ्या मुलींची की कोणतीच मुलगी कधी जमिनीला टेकणार नाही आणि जराही कोणत्याच मुलीला काही होणार नाही याची। तर गेल्या अनेक वर्षांपासून या मुली ज्या आहेत त्या तेजस्विनी महिला गोविंदा पथकामध्ये सामील आहेत। किती थरांची तुमची यंदाची सलामी असते? 5 थरांची। गेल्या किती वर्षांपासून ही तुम्ही सराव करता? किती दिवस अगोदर सराव करता दहीहंडी उत्सवाच्या? आम्ही गेले 2 महिने झाला याचा सराव करतो आणि मग त्याच्यानंतर नाही सर्व आता येतो इकडे दहीहंडी। हा दहीहंडी जो पथक आहे तुमचं महिला गोविंदा पथक कुठून आहे नक्की? नेमकं मुंबई शहरात उपनगरात? नाही, आमचं मुंबई शहरमधून आहे। परंतु आता तुम्ही दहीहंडी या आयडियलच्या दहीहंडीला तुम्ही सलामी देणार आहात की संपूर्ण ही दहीहंडी फोडणार आहात? नाही, आम्ही सलामी देऊन ही हंडी पण फोडणार आहोत। आज मुंबईमध्ये कुठे कुठे जाण्याचं तुमचं नियोजन आहे? कारण की महिलांची पथकं जी आहेत ती मुंबईमध्ये सध्या कमी आहेत। महिलांचा सहभाग या गोविंदा उत्सवात वाढवण्याकरता काही तुमचं आव्हान आहे का? हो, आम्ही इथून आता विक्रोळी जाऊ, मग त्याच्यानंतर विलेपार्ल्यापासून बोरिवलीपर्यंत आम्ही सबर्बन वगैरे सर्व आम्ही कव्हर करतो ह्याच्यामध्ये। महिलांचा सहभाग गोविंदा या सगळ्या उत्सवामध्ये कमी पाहायला मिळतोय, त्याच्याकरता तुम्ही काही सांगणार आहात का? हां, जसं आता ज्यांना सहभाग घ्यायचा आहे ते लोक घेऊ शकतात, कारण ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त मजा करू शकतो। असं काही नाही आहे की महिला ह्याच्यामध्ये येऊ नाही शकत। मी सर्वांना सांगेन की हे जे आहे हे जे आम्ही प्रॅक्टिस करतो ते क्षण खूप चांगले असतात आणि कोणालाही म्हणजे काही इजा वगैरे न होता आम्ही एकमेकांची काळजी घेऊन हे सगळं प्रॅक्टिस करत असतो। आणि मी सर्व महिलांना सांगेन पण की तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस करा व्यवस्थित। तुम्ही बाहेर पडाल तेव्हाच तुम्हाला सर्व कळेल आणि त्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही। जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हाच तुम्हाला जी खरी मज्जा दहीहंडीची ती तुम्हाला कळेल। तर अजून महिलांनी जो आहे तो दहीहंडी उत्सवात सहभागी व्हावे असं आव्हान जे आहे ते तेजस्विनी महिला गोविंदा पथकातील मुली ज्या आहेत त्या करताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या या संपूर्ण आयडियलच्या बुक डेपोच्या दहीहंडीमध्ये आपण पाहू शकतो की सुरक्षतेची देखील काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मॅट या ठिकाणी अर्थात गादी जी आहे ती गादी देखील या ठिकाणी मॅट लावण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच गोविंदाच्या उंचीचा थरार जो आहे तो वर्षानुवर्षे आता वाढतच चाललेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही पुरुष गोविंदा पथक 9 थर लावतात, यंदा 10 थर लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं देखील होणार आहे। त्यामुळे थरावरतून खाली जर गोविंदा पडत असेल तर त्याच्या सुरक्षतेची देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याकरता आयडियलच्या या संपूर्ण दहीहंडी उत्सव मंडळाकडनं आपण पाहू शकतो की या ठिकाणी मॅट जे आहेत ते खाली टाकण्याचं या ठिकाणी काम सध्या त्यांच्याकडनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तेजस्विनी महिला गोविंदा पथकाचं हे 5वं वर्ष आहे आणि 5 थरांची सलामी जी आहे ती या संपूर्ण महिला गोविंदा पथकाकडनं या ठिकाणी देण्यात येणार आहेत। थोड्याच वेळात मराठी कलाकार देखील या सगळ्या आयडियलच्या दहीहंडीमध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। यंदा मात्र सगळ्यात आकर्षण असं आहे की मुंबईसह मुंबई शहर, उपनगर, ठाणे, भिवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय दहीहंडी उत्सवाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। अनेक पक्षांकडनं राजकीय दहीहंडी उत्सव जे आहेत ते मोठ्या
प्रमाणात होताना पाहायला मिळतात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन ही संपूर्ण राजकीय दहीहंडी जी आहे ती यंदा मुंबई शहर उपनगरामध्ये साजरी होत असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।